पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 89. अभिवाचक जयंत ठोंबरे. स्वारी कर्नाटक. महाराज शहाजीराजे यांच्या हयातीची अखेरची 28 वर्षे कर्नाटकात विजापूर दरबारच्या वतनी सरदारी करण्यात गेली. त्यांचा निम्मा संसारही तिकडेच झाला. शहाजीराजांच्या धाकट्या राणीसाहेब तुकाबाई साहेब यांना एक पुत्र झाले. त्यांचे नाव व्यंकोजीराजे उर्फ एकोजीराजे असे होते. एकोजीराजे अतिशय शूर होते, कर्तृत्ववान होते, बहुश्रुतही होते. वडिलांच्या मरणानंतर बंगळूरची जहागीर आणि वडिलांची सर्व धनदौलत एकोजीराजांनीच ताब्यात घेऊन सर्व कारभार शहाणपणाने पाहण्यास आरंभ केला. वडिलांच्या वेळेची थोर थोर करती माणसं राजांनी सांभाळून नवे नवे पराक्रमही केले. त्यांचे मुख्य कारभारी रघुनाथ नारायण हणमंते हे होते. त्यांचे धाकटे बंधू जनार्दन नारायण हेही सेवा बजावित होते. एकोजीराजे विजापूर दरबाराची चाकरी इमाने इतबारे बजावित होते आणि मग बादशहांची चाकरी करताना प्रत्यक्ष आपले बंधू शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध ही तलवार उपसली होती. नेमका याच त्यांच्या वृत्तीचे आणि कृतीचे दुःख महाराजांना होत होते. आपण जसे बादशहाशी असलेले संबंध तोडून स्वतंत्र बनलो तसेच आपल्या भावानेही करावे असे महाराजांना वाटे. परंतु उभयता एकमेकांपासून फार दूर पडल्यामुळे महाराज तसा आग्रह धरू शकले नाहीत. एकोजी राजांची महत्वाकांक्षा मात्र सारखी चढत्या पायरीवर होती, यात शंकाच नाही. नवीन नवीन विजय ते मिळवित होते. मात्र विजापूर दरबाराशी असलेले आपले नोकराचे नाते कायम ठेवूनच त्यांचे पराक्रम चालूच होते. विजापूर दरबाराच्या विरुद्ध त्यांचे पाऊल पडत नव्हते. दरबारच्या हुकुमावरून एकोजी राजांनी मदुरेच्या चोक्कनाथ नायकाचा पराभव केला आणि तंजावर शहर जिंकले. तो दिवस होता 12 जानेवारी 1676. तंजावरचे सर्व राज्यच त्यांनी जिंकले. तंजावर ही विजयराघव राजाची राजधानी होती. आपल्या थोरल्या भावाचे ताजे उदाहरण पाहूनच बहुधा एकोजी राजांना ही उत्तम कल्पना सुचली असावी. त्यांनी तंजावरच्या सिंहासनावर आरोहण करावयाचे ठरवले. आणि त्यांनी वर्ष प्रतिपदेच्या दिवशी 5 मार्च 1676 रोजी समारंभपूर्वक तंजावरात सिंहासनारोहण केले. एकोजी राजांच्या महत्वाकांक्षेची आणि कर्तृत्वाची ही उज्ज्वल निशाणी होती. एकोजी राजे तंजावरचे महाराज झाले. मात्र त्यांनी विजापूर दरबारचे स्वामित्व झुगारले नाही. ते त्यांचे जहागीरदार म्हणूनच राहिले. एकोजी राजांच्या कर्तबगारीत त्यांचे निष्ठावंत कारभारी रघुनाथपंत हणमंते यांचाही सहभाग होता. पण एकोजी राजांच्या तंजावर विजयाच्या सुमारास रघुनाथपंतांचे आणि एकोजी राजांचे काहीतरी बिनसले असावे. रघुनाथपंत महाराजांना भेटावयास आले. ते अत्यंत मौल्यवान राजकारणे घेऊनच आले. महाराज जर कर्नाटक प्रांती मोहीम करतील तर विपुल यश येईल असे त्यांना वाटले. रघुनाथपंत साताऱ्यास आले. महाराजांची प्रकृती त्यावेळी बरी नव्हती, तरी हळूहळू ते बरे झाले. पालीच्या महजरास महाराजांबरोबर रघुनाथपंतही हजर होते. तो दिवस होता 1 फेब्रुवारी 1676. नंतर पन्हाळ्यास महाराजांसवे जाऊन त्यांच्यासोबत ते रायगडास आले. चंदनाच्या झाडाला बदमाशांचं मोहोळ लागलं होतं. हळूहळू कर्नाटकाच्या राजकारणाची बोलणी आकारास येऊ लागली. कर्नाटकाविषयी महाराजांना आधीपासूनच ओढ होतीच. महाराजांचे वकील प्रल्हाद निराजी हे भागानगरास कुतुबशाह पातशहाचे दरबारात ठेवलेले होते. त्यांच्यामार्फत कुतुबशहाची राजकारणे सुरू झाली. बादशहा अबुल हसन कुतुबशाह याचा सर्व कारभार मादांडापंत पिंगळी हे पाहत होते. ते अत्यंत कर्तबगार आणि अत्यंत धर्मशील आणि सत्वशील होते. मुसलमान बादशाहीत असा हुशार ब्राह्मण वजीर झाल्यामुळे सर्वत्र न्याय, सुख आणि समाधान नांदत होते. स्वतः हजरत कुतुबशाह कधीही स्वाऱ्या शिकारी करीत नसत, तेवढी त्याची ऐपत नव्हती. स्वतः कुतुबशाह कर्तबगार नव्हता. त्याचे सर्वात मोठेपण हे होते की आपल्यात काहीही कर्तबगारी नाही हे त्याला बरोबर पटलेलं होतं.
म्हणूनच मादण्णा पंतासारख्या चतुर वजिरावर सर्व कारभार त्याने विश्वासपूर्वक सोपवून टाकला होता आणि यातच त्याचे हित होत होते. त्याने मादण्णांना किताब दिला होता सूर्यप्रकाशराव. मादण्णांना संस्कृत, फारसी, तेलुगू या भाषा उत्तम येत होत्या. शिवाय काही देशी भाषाही येत होत्या. बहुधा मराठीही येत असावी. त्यांचे घराणे हनमकोंडा येथील होते. त्यांचा राज्यकारभार प्रजेस खरोखरच कल्याणकारी होता. या मादण्णाशी सख्य करून दक्षिणेत तुंगभद्र देशापासून कावेरीपर्यंत कर्नाटक साधावे आणि स्वराज्याचे लोण खालपर्यंत पोहोचवावे हा महाराजांचा विचार होता. दक्षिण दिग्विजयार्थ लवकरच कूच करायचा बेत त्यांनी ठरवला. कारभारासाठी कोणी कोणी राहावयाचे आणि कोणी कोणी बरोबर यावयाचे याचा तपशील ठरला. प्रथम भागानगरात जाऊन कुतबशाह पातशाह आणि वजीर मादण्णा यांच्याबरोबर भेटी घेऊन सर्व अनुकूलता करून घ्यावी असं ठरवून तेथील वकील प्रल्हाद पंत यांचा हा भागानगर भेटीचा बेत कळवण्यात आला. प्रल्हाद पंत वकिलांनी मादण्णांना महाराज छत्रपतींची इच्छा सांगितली. मादण्णांना महाराजांबद्दल फार आदर वाटत होता. महाराज छत्रपती भागानगरात जातीने येऊन स्नेहवृद्धी करीत आहेत, हे उत्तमच आहे असे त्याला वाटले. यामुळे आपणास खर्चही करावा लागणार याची कल्पना त्यांना आली. पण या भेटीतून कुतबशाहीच्या हिताचे, धर्माच्या हिताचे आणि महाराजांच्याही हिताचे राजकारण घडेल याची खात्री मदाण्णांना आली. आणि प्रत्यक्ष आम्ही येणार आहोत म्हणून कळवल्यानंतर येऊ नका म्हणण्याची छाती कुतबशाहीत कोणाची होती काय? तेव्हा महाराजांसारख्या महापुरुषाला आवाहन करून सामोरे जाणेच योग्य आहे असे त्यांना वाटले. प्रश्न होता कुतबशहाचाच, कारण त्याला हे कितपत मानवेल हे सांगणे थोडे कठीण होते. आणि मादण्णा आणि त्याचे बंधू अक्काण्णा यांनी महाराजांच्या भेटीस येण्याचा मानस कुतबशाह बादशहास सांगितला. काय, शिवाजी राजे भेटीला येणार? कुतबशाह दचकला. छे छे, जैसा अफजल खान बुडवला की शास्ता खान बुडवला, आग्र्यात जाऊन आलमगीर बादशहाच पराक्रम दाखविला, ऐसा एखादा अनर्थ आमच्याही बाबतीत झाला तर काय करावे? भेट मात्र राजियाची न घ्यावी, जे मागतील ते देऊ असा विचार कुतबशहानं बोलून दाखविला. आमच्या अंगावरचे घ्या, खांद्यावरचे घ्या, पेटीतले घ्या, पण शिवाजीची प्रत्यक्ष गाठभेट नको. महाराजांबद्दलचा धाक सर्वत्र असाच पसरलेला होता. जणू काही शिवाजी राजा सतत हातामध्ये चाकूसुऱ्या घेऊनच हिंडत होता, लोकांची पोटे फाडीत आणि बोटे तोडीत. औरंगजेबाच्या मावशीचीही अशीच समजूत झालेली होती. पण मग प्रल्हाद निराजींनी बादशहाला सुरक्षिततेविषयी शपथक्रिया दिली. त्याला विश्वास दिला की अपाय नाही, स्नेहाची भेट घेऊन जातील असा बळकट धीराचा शब्द दिला. तेव्हा त्यांचे मन तयार झाले. मग त्याने खास दस्तखत मुबारक आणि खास पंजाचे फरमान महाराजास पाठवून भेटीस येण्याचे निमंत्रण केले. दसरा जवळ आला. दसऱ्याच्या दिवशी दक्षिण दिग्विजयार्थ सीमोल्लंघन करण्याचा विचार महाराजांनी निश्चित केला. तत्पूर्वी कोणातरी महान सत्पुरुषाचा आशीर्वाद घेऊन निघावं, म्हणजे यशसिद्धी नक्की होईल असे महाराजांच्या मनात आले. यावेळी ते कोल्हापूरच्या जवळील पाडगावास मौनी बावा म्हणून एक अत्यंत थोर ईश्वरभक्त होते. ते अजिबात बोलत नसत, सदैव ध्यानधारणेत मग्न असत. मौनी बावा म्हणजे मूर्तिमंत वैराग्य. महाराज पंतप्रधान मोरोपंतांसह बाबांच्या दर्शनासाठी पाडगावास गेले. मोरोपंतांच्या हातात चंपक पुष्पांचा हार आणि तुरा होता. महाराजांनी बाबांना वंदन केलं. त्याची अपेक्षा अशी होती की बाबांनी आपणास प्रसाद द्यावा, आशीर्वाद द्यावा. महाराज खूप वेळ मोरोपंतांच्या सोबत बाबांच्या पुढे उभे होते. अखेर मौनी बाबांनी महाराजांना प्रसाद दिला आणि मस्तकावर हात ठेवला. हाच लाभ समजून महाराज बाबांना नमस्कार करून निघाले. विजयादशमी उजाडली आणि महाराज दक्षिण दिग्विजयार्थ रायगडावरून निघाले. स्वराज्याचा सर्व कारभार मोरोपंतांच्या आणि अनाजीपंतांच्या शिरावर टाकला. सुमारे 25,000 फौजेसह महाराज छत्रपती निघाले. बाळाजी आवजी, दत्ताजी पंतमंत्री, सूर्याजी मालुसरे, नेतोजी पालकर, सर्जेराव जेधे, मानाजी मोरे,
नागोजी जेधे, हंबीरराव मोहिते, येसाजी कंक, रघुनाथ पंत आणि जनार्दन पंत हे हणमंते बंधू, धनाजी जाधव, बाबाजी ढमडेरे, आनंदराव सोनाजी, नाईक बंकी वगैरे कितीतरी खासे खासे सरदार, शिलेदार सांगाती घेतले. स्वारीचा डौल अप्रतिम होता. ढालगज, नौबत, छत्रचामरे दिग्विजयास निघाली. मजल दरमजल स्वारी कर्नाटकाकडे चालली. सैन्यास सक्त हुकूम देण्यात आले की रयतेस कोणीही प्रकारे आजार पावता कामा नये. ही लुटीची स्वारी नव्हे, रयतेची एक काडी तसनस न व्हावी. दरमजलीस जे जे लागेल ते खुश खरेदी घेऊन स्वारी भागानगराकडे चालली. महाराज राजेश, छत्रपती साहेब, बमय फौज बयाजवार येत असल्याच्या खबरा भागानगरास कुतबशाहस समजल्या. विलायत खराब होऊ नये अशी खबरदारी महाराज घेत असल्याचे ऐकून पातशाह बहुत संतुष्ट झाले. शहरात जिकडे तिकडे वार्ता आली, महाराज शिवाजीराजे जातीने येणार, खासे येणार. मग शहरवासियात औत्सुक्य उतू जाऊ लागले. शिवाजी राजा म्हणतात तो पहाव्यास ही ओढ लागली. छत्रपतींची स्वारी कुतबशहाच्या विलायतीत पोहोचली. बादशहाने स्वागताची तयारी महालात आणि शहरात जारीने सुरू केली. महाराजास आणावयास लवाजम्यासह 4 गावं सामोरे जाण्याचे बादशहाने ठरवलं. मादण्णाही महाराजांच्या स्वागतात काही उणे पडू नये म्हणून झटत होते. बादशहा 4 गावे सामोरे येऊन भेटणार म्हणून महाराजास खबर आली. राजा मोठा साधक, हुशार, अकलमंद. त्याने बादशहास आण घालून सांगून पाठवले की तुम्ही न येणे. आपण वडील भाऊ, मी धाकटा भाऊ, आपण सामोरे न यावे. महाराजांनी कुतबशहास इतका मान दिला. त्यांचा हा अनाशक्तीचा निरोप ऐकून तो थोर मनाचा बादशाह तर फार संतुष्ट झाला. महाराजांनी त्याला हेही कळवलं की पातशाही अदब आहे की शिरभोई धरावी, तस्लीम करावी, परंतु आम्ही आपणावरी छत्र धरिले असे तरी शिरभोई आणि तस्लीम माफ असावी. बादशहाने अहंकार न धरता अगदी खुल्या दिल्यानं महाराजांच्या या म्हणण्यास मान्यता दिली. आपण आता सार्वभौम छत्र सिंहासनाधीश्वर अधिपती आहोत याची स्पष्ट जाणीव महाराजांनी कुतबशहास दिली. कारण हा व्यक्तीचा प्रश्न नसून स्वतंत्र महाराष्ट्राचा प्रश्न होता. महाराजांना कुतबशहाच्या भेटीतून आणखीन एक फार मोठं राजकारण साधावयाचं होतं. ते म्हणजे दक्षिणी पक्षांची एकजूट. आदिलशाही दरबारात बहलोल खान पठाणाच्या पठाणी पक्षाचे वर्चस्व झालेले होते. तसेच कर्नाटकात शेरखान लोदी हा पठाणही जबर होत होता. तेव्हा या पठाणांना दक्षिणेच्या राजकारणातून नामोहरम करण्यासाठी आणि तदनंतर दिल्लीच्या जबरदस्त मुघल बादशाहीची टक्कर देऊन औरंगजेबालाही नामोहरम करण्याची महाराज ही थोरली मसलत करीत होते. औरंगजेब हा महाराजांचा शत्रू होता. तसाच तो कुतबशाहीचा आणि विजापूरच्या आदिलशाहीचाही भयंकर शत्रू होता. हे दोन्ही सुलतान जरी मुसलमान होते तरीही ते औरंगजेबाला नको होते. कारण त्याला हिंदुस्थानावर एकछत्री मुघली अंमल बसवायचा होता. महाराजांच्या नवोदित स्वराज्याला सर्वात जास्त धोका औरंगजेबाचाच होता. म्हणून प्रथम पठाणांना आणि नंतर औरंगजेबाला टक्कर देण्यासाठी महाराजांनी अशी अस्मिता निर्माण करावयास सुरुवात केली की दक्षिणीयांची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती राहिली पाहिजे. कुतबशाहीत मदाण्णांचाच सर्वस्वी कारभार होता. तेव्हा विजापूरच्या आदिलशाहीतील मराठे सरदारांना फोडून कुतबशाहीच्या चाकरीत आणावे आणि मदाण्णांचे हात बळकट करावेत. बहलोल आदी पठाण दुर्बळ करून सोडावेत. आदिलशाही ही जगत असेलच तर ती दक्षिणीयांच्या हाती राहावी. सर्व हिंदू मुसलमान तमाम दखणी मिळून चालून घेऊन पठाणास बुडवावा हा पहिला हेतू पार पडावा. नंतर औरंगजेबासही परास्त करावे असा महाराजांचा बेत होता. स्वराज्याच्या शत्रूचा पाडाव करणे आणि तुंगभद्रेपासून कावेरीपर्यंत स्वराज्याचा विस्तार करणे हाच या दक्षिणीयांच्या एकजूट आघाडीमागे महाराजांचा अंतिम हेतू होता. श्रोते हो, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती
या पुस्तकाच्या उत्तरार्धाच्या अभिवाचनाचा भाग 89 आज आपण ऐकलात. याबरोबरच रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आत्तापर्यंत पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभुजी पाठक लिखित बिल्वपत्र, ज्येष्ठ लेखक तत्वज्ञ यशवंतजी पाठक यांचं मातीचं देणं, त्याचबरोबर कवी लेखक CL कुलकर्णी लिखित अनुभूती आणि मेघावळ या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन उपलब्ध आहे. आणि याबरोबरच सकारात्मक विचार आणि ऊर्जा देणाऱ्या आनंदी कट्टा या कार्यक्रमाचे 365हून अधिक भाग उपलब्ध आहेत. तेव्हा या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन ऐकण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आपल्या जीवनात सामावून घेण्यासाठी आणि याचा आपल्या मित्र आप्त नातेवाईकांनाही आनंद देण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, रेडिओ जयंतला फ्री सबस्क्राईब तर कराच, पण नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.